अरे इथंच असतोय देव. जाऊ देऊ. इथं आतमध्ये असते. चल बरं मी जाऊ काय? अरे चल की आला असताच भेटून गेला असतास. चल बरं चल. चल. हा इथंच असणार आहे. ईशाला अजून विसरला नाही वाटते. हे गुरु, मला माहित होतं इथंच थांबलेला असणार आहेस तू. अरे काय नाही रे, आली जरा ईशाची आठवण म्हणून आलो इथं. आली का तिची आठवण? अरे इथं आल्यावर काय तिची आठवण चल मरदा. राहुल तिथं बोंबलत असेल, साखर पुडा देता. चल चल. बरोबर. हा कोण? अरे ह्याला ओळख नाहीस का तू? नाही रे. अरे त्यो मॅडमवर लाईन मारतात त्यो यो किरण्या. आहे होय. अरे अरे मग कसा आहेस? मस्त. तू? मस्त एक नंबर. चला 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 चला. हे किरण्या, बघ गुरुच्या घरात द्या बॅग. हा देतो. हा तेवढी घरी दे फक्त. हा देतो. साता आता देऊ ना. हो चल. हे किरण्या, बॅग टून रावल्या साखरपुडा ये. कोण रे? अरे ती रे आपल्या वर्गातली रिया शेंबडी. तिला कोण विसरणार? चल. अरे तिला थांबवे. नाही नाही चल. अरे नको नको. गुरु आई घातली हाक मारली. काय 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 लय दिवसांनी जोड दिसायला गावात. होय. आणि तू रे गुरु, तू तर कुठे तर गायबच झालेलास. अरे म्हणता लग्न झालं, साधं कॉल करून सांगितले नाही. सांगायचं होतं ना, आलो असतो की लग्नाला. बोलवायचं होतं, आलो असतो. तुझं लग्न झालं, तू इथून गायब झालास आणि कोणाला कायच माहित नाही. आणि मला म्हणतोय बोलवायचं होतं, आलो असतो. मी तर ऐकलं तुला मुलगी पण झाली म्हणे. हो आहे ना 7 वर्ष. होय काय? फोटो तीन दाखव, आम्ही पण बघतो कशी दिसते. हे बघ. अरे वा, गोड दिसते की ईशा सारखी. अगं भाऊजींची ओळख करून दे ना. अरे होते राहिलंच. हे माझे मिस्टर ओमकार वाघमारे. चला बाय. चल चल जाऊ चल. गुरु थांबले ती. चल. एक मिनिट, जरा गाडीवर उतरून ये. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. मला एक सांग, तू ईशाला विसरलास का? तिला विसरून मी तेव्हाच जाईल जेव्हा माझ्या शरीरात माझा प्राण जाईल. अजूनही एवढं प्रेम करतोस तिच्यावर? प्रेम पण अशा व्यक्तीवर झाले ना, तिला विसरणं माझ्या हातात नाही आणि मिळवून माझ्या नशिबात. मला एक सांगायचं होतं तुला. बोल. तुला आठवतंय तू शाळेत असताना माझ्याकडे चिठ्ठी दिली होतीस ईशाला देण्यासाठी? हा दिली होती. खरं तर हे रिया, हे घे चिठ्ठी, ईशाला दे आणि गुरून दिला म्हणून सांग. मला काय जमणार नाही असलं काय. ती काय तसली पोरगी नाही, तुझी काय ते करा मला मध्ये घ्या.
प्लीज रिया देखी तेवढी चिठ्ठी प्लीज माझ्यासाठी. द्या लागली चिठ्ठी. त्यावेळी आपल्यात काहीतरी भांडणं झालेली आणि त्या रागात मी काय हो खरं तर ती चिठ्ठी मी तिला दिलीच नाही. मला नंतर कळालं की ईशाचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ती तुझी अजूनही वाट बघते. गुरु मला माफ कर, मी मुद्दामून काहीच केलं नाही. त्यावेळी मी रागात होते आणि माझ्याकडून हे चुकून घडलं. ते ईशाचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि ती अजूनही तुझी वाट बघते. मला माफ कर, लेखते मी. मला का रे एवढा वेळ? अरे चहा सांडलेला ना, त्यामुळे गेलो शेड बदलून आलो. लाव गाडी समजा लावते. राहुल बाळा, तुमचं नाव काय? सानिका. ठीक आहे, राहुल आणि सानिका तुमच्या लग्नाची सुपारी मी फोडत आहे. ठीक आहे. जरा बाळा साखर. ठीक आहे, झालं. मी तुमचं नाव घेतल्यानंतर सुपारी फोडल्यानंतर तुम्ही एकामेकाच्या तोंडात साखर घाला. ठीक आहे. काय नाव बाळा तुझं? राहुल. तुमचं नाव काय? राहुल आणि सानिका यांची मी सुपारी फोडत आहे. सुपारी फोडल्यानंतर एकामेकाच्या तोंडात साखर घाला आणि जरा टाळ वाजवा. माहिती काय झालेलं? काय नाव? काय टेन्शन नाव आपल्या भावाला साखरपुडा आहे. खुश राहा रे, जरा खुश राहा की. आज जरा आज नावाज उभं राहून मस्त मजा करायची. बरोबर. Cheers.
भावानो, एकेकाळी असं आपण अभ्यासाला बसायचो आणि आता 10 रुपयाला बस. किती लवकर बदलून गेले ना रे दिवस. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवण. पण तुम्हाला सांग का, आयुष्य कोणासाठी थांबत नाही भावा. फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. प्रेमाची पहिली चिठ्ठी लिहिली तर होती, पण ती तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही. हा आणि तिचा नकार आहे म्हणून मी लग्न करू. माझी असते ना राणी बनून ठेवली असते. आज एकच इच्छा आहे भावा, भले ती कुठं पण असो, पण राणी म्हणून जातो. भावांना मला एकदा तिला भेटायचंय. गुरु हुडकून काढा रे तिला, रडू नकोस. अरे खरं उडकून काढणार कुठं, गावात तर ती नाही. अरे गाड्या हुडकून कुठं गावात ना बघूया. na na na